आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेण शहरातील विकास कामातील विसंगती, भ्रष्टाचाराचे आरोप, पंतप्रधान आवास योजनेतील घरं, पाणी पुरवठा योजना, अर्बन बँक ठेवीदारांचा प्रश्न आणि दैनंदिन नागरी समस्यांबाबत नागरिकांनी आणि उमेदवारांनी एकमुखानं आक्रोश व्यक्त केलाय। जुना विकास आराखडा बदलून व्यावसायिक प्रकल्प उभं राहणं, रस्ता कामातील कोट्यवधींची हेराफेरी, पाण्याच्या योजनांचे सतत बदलणारे आकडे आणि 6 वर्षांपासून पंतप्रधान आवास योजनेतील घरांना न मिळालेला लाभ यामुळे पेणकरांमध्ये संताप उसळलाय। गार्डनच्या जागी कॉम्प्लेक्स कसं, 5 कोटींच्या रस्त्याचा खर्च 2.5 कोटींवर आला, मग उरलेले पैसे गेले कुठे, असे थेट प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केले। भाजी मंडईतील अस्वच्छता आणि व्यवस्थापनेतील गोंधळामुळे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचा अपमान होत असल्याची भावना तीव्र झाली। या सर्व प्रलंबित प्रश्नांबाबत नागरिकांनी कठोर भूमिका घेतली। पेणकरांच्या प्रश्नांना उत्तर देऊनच 26 नोव्हेंबरला या, उत्तर द्या आणि मगच मत मागा, असा स्पष्ट आणि कडक संदेश नागरिकांनी देवाभाऊंना दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। मी नंदा म्हात्रे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची पेण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 ची नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे आणि आपल्याशी संवाद साधते। मी पेण नगर परिषदेला काय देणार आहे, कोणत्या पद्धतीचा विकास देणार आहे हे स्पष्टपणे दिलेलं आहे। शुद्ध पाणी पुरवठा त्याच्यासाठीची योजना असेल, पेणच्या विकासासाठी, पेणला आकार देण्यासाठी इथले इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, विकासक असतील, यांना सोबत घेऊन पेण कसं असावं हे साकारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। शहरातील नागरिकांना त्यांच्या घराच्या मालकीचं प्रॉपर्टी कार्ड आम्ही देणार आहोत, जेणेकरून त्यांना लोन मिळण्यासाठी मदत होईल। ठेकेदारीवरील कामाची प्रथा बंद करून जे पैसे येत आहेत ज्या कामासाठी, ते पैसे त्या कामासाठी लागले पाहिजे, दर्जेदार रस्ते झाले पाहिजे, दर्जेदार कामं झाली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आधुनिक रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, कॅन्सर रिसर्च सेंटर अशा पद्धतीच्या आरोग्य सुविधा पेणमध्ये कशा होतील यासाठी प्रयत्न करणार आहोत। भूमिगत केबल्स ज्या विजयवाहिनी प्रकल्प आहे, ज्याचे पैसे बर्बाद झाले, त्याचं नक्की काय झाले आणि त्याचा पाठपुरावा करत ते कसं होईल यासाठी काम करणार आहोत। महिला सुरक्षा केंद्र, सर्वत्र सीसीटीव्ही, बस सुविधा असेल, रेल्वेच्या वाढत्या फेऱ्या असतील, विशेष करून विद्यार्थी आणि महिलांसाठी पेण पनवेल बस सेवा ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे। आणि मच्छी मार्केट असेल, नवे भाजी मार्केट असेल, रिक्षा स्टँड, वाहतूक व्यवस्था, शहरातील पार्किंगचा गंभीर प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। वाढते जे प्रदूषण आहे, मग ते पाण्याचं असेल, हवेचं असेल, हे प्रदूषण कसं कमी करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। भ्रष्टाचार मुक्त विकास करण्यासाठी आम्ही दर 6 महिन्यांनी आपल्या शहरातल्या नागरिकांच्या जनसभा नगर परिषदेमध्ये घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना सोबत घेऊन काय काम करता येईल याचा प्रयत्न करणार आहोत। नगरपालिकेत स्वतंत्र सूचना मदत कक्ष आणि तक्रार कक्ष उभारणार आहोत। पेण शहराच्या लगत जो 10 किलोमीटर परिघातील जी गावं आहेत त्यांना कसं कनेक्ट करता येईल शहराला, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। नदी सुशोभीकरण, नदी भोगावती नदीचं पुनर्जीवितकरण करणं, पात्रामध्ये असलेलं अतिक्रमण काढणं यासाठी आम्ही काम करणार आहोत। धरमतर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया ही प्रवासी वाहतूक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, कारण आज इतक्या जवळ आपल्या जेटी आहे, आपण ते करू शकतो। तर हे असे सर्व प्रश्न इथे येणाऱ्या काळामध्ये व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था, कॉलेजेस कसे होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। हा आमचा विकासाचा अजेंडा आहे आणि येणाऱ्या काळात ज्या ज्या नागरिकांच्या मागण्या असतील त्यासाठी सुद्धा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आम्ही ते करणार आहोत। नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात प्रभाग क्रमांक 6B मधून भारतीय जनता पार्टीतर्फे उच्च शिक्षित उमेदवार भावना दाशेटवार यांना उमेदवारी दिली आहे। प्रभागाच्या विकासासाठी आणि जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी निस्वार्थ सेवा करायची आहे, अशी प्रतिक्रिया भावना यांनी दिली आहे। माजी नगराध्यक्ष नंदकिशोर दाशेटवार यांच्या त्या कन्या आहेत। भावना दाशेटवार यांना आशीर्वाद देऊन जनतेनं निवडून द्यावं, असं आवाहन नंदकिशोर यांनी केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी। नमस्कार, मी संदीप भालेराव, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपले स्वागत आहे। देगलूर नगर परिषदेचे निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पडणार आहेत। प्रभाग क्रमांक 6 मध्ये भावनाताई दाशेटवार हे उमेदवार आहेत।
ते माजी नगराध्यक्ष नंदकिशोर दाशेटवार यांना आपण सविस्तर माहिती घेणार आहेत. सर, डिटेल माहिती सांगा. वार्ड क्रमांक 6 ब इथून माझी मुलगी भावना नंदकिशोर दाशेटवार ही उभा टाकलेली आहे. ही उच्च विद्याविभूषित आहे. त्यामुळं सगळ्यांना आव्हान करतो की तिला निवडून आणून तिच्या पुढील राजकीय आयुष्य मतदान रूपी आशीर्वाद देऊन तिच्या भावी कार्याला आपण सर्वजण शुभेच्छा द्यावेत ही मी विनंती करतो. ती माझ्या मार्गदर्शनाखाली मी मागील वयाच्या 25व्या वर्षी मी नगराध्यक्ष होतो. तेव्हा विविध विकासाची कामे शहरातील पाणी पुरवठ्याची योजना असेल, IDSMTP योजना असेल, 2 करोडची केंद्र शासनाची योजना त्या मंजूर करून आणि त्या काळामध्ये विविध योजना खूप कमी होत्या. अर्बन डेव्हलपमेंट UD6 नावाखाली खूप कमी योजना मिळत होत्या. त्या काळात त्या ह्याच्याखाली अशोकरावजी चव्हाण साहेब हे नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री होते. शंकररावजी चव्हाण साहेब हे गृहमंत्री होते. त्या काळात दिल्लीला जाऊन वेगवेगळ्या विकास कामांचा निधी कशा पद्धतीने देगलूरचा विकास कसा करता येईल यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. तिला मी मार्गदर्शन करणार आहे आणि यामुळे मी पुनश्च एकदा आवाहन करतो की माझी मुलगी भावना दाशेटवार हीच आपण मतदान रूपी आशीर्वाद भरघोस मताने विजयी करून तिला आपण पुढील आयुष्यात कार्य करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती. नमस्कार, मी कुमारी भावना ज्योती नंदकिशोर दाशेटवार, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष देगलूर. आणि सध्या सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. त्यामुळे देगलूर शहरामध्ये प्रभाग नंबर 6 ब मधून मला भाजप पक्षाने संधी दिलेली आहे, उमेदवारी दिलेली आहे. त्याबद्दल आधी सर्व वरिष्ठांचं मी मनापासून आभार व्यक्त करते. प्रभाग 6 मध्ये बोलायचं विशेष म्हणजे की महिलांची संख्या भरपूर आहे. पुरुषांपेक्षाही जास्त संख्या महिलांची आहे. आणि देवाभाऊ म्हणजेच आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांनी महिलांना आरक्षण दिलेलं आहे 50%. आणि भाजप हा असा पक्ष आहे जो नेहमी महिलांना आणि युवांना संधी देतो. त्यामुळे प्रभागाच्या विकासाबद्दल मला बोलायचं असेल तर ज्या बेसिक नीड्स असतात, मूलभूत गरजा आहेत आपल्या प्रभागाच्या, जसे की लाईट असो किंवा पाण्याची व्यवस्था असो, कचऱ्याची व्यवस्था असो, आणि महिलांचे जे प्रश्न असतात जे महिला फक्त महिलांना सांगू शकतात, त्यामुळे महिला डिरेक्टली माझ्याकडे येऊ शकतात आणि नक्कीच मी त्यांचे सगळे प्रश्न, जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. ज्या योजना असतात योजनेपर्यंत पोहोचण्याचं काम आणि ती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या पद्धतीने मी करेन. आणि इतर जे विकास कामे असतात हे एकच धोरण माझ्याकडे आहे. आणि माझे बाबा देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आहेत श्री नंदकिशोर मनोहर दाशेटवार. आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी जनतेची निस्वार्थपणे सेवा केलेली आहे. आणि तीच भावना माझ्या मनात सुद्धा आहे की लोकांची निस्वार्थपणे सेवा करायची आहे मला आणि माझ्या बाबांचा वारसा पुढे चालवायचा आहे. त्यामुळे प्रभाग 6 मधील सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंना माझी एकच नम्र विनंती आहे की सर्वांनी आशीर्वादरूपी मतदान मला द्यावे आणि माझ्या पुढील कार्यात शुभेच्छा द्यावे ही एकच नम्र विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. उमरखेड तालुक्यात प्रभाग क्रमांक 7 मध्ये आज सकाळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री जैन यांचा प्रचार दौरा होता. यावेळी जनशक्ती पॅनलतर्फे भव्य प्रभागनिहाय रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये तेजश्री जैन, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी नंदकिशोर अग्रवाल यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रभागामध्ये रस्ते, नाले बांधकाम अपुरा आहे, स्ट्रीट लाईट वारंवार बंद होतात, वेळेवर सफाई कर्मचारी उपस्थित नाहीत, अशा समस्यांचा पाढा इथल्या रहिवाशांनी वाचला. यावर नगराध्यक्ष झाल्यास प्रभागासह उमरखेड शहरातील अपुऱ्या कामांना पूर्ण करण्याचा मानस तेजश्री यांनी बोलून दाखवला. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विदर्भ विकास आघाडी प्रणित जनशक्ती पॅनलतर्फे उभे असलेले नगरसेवक पदासाठी आणि अध्यक्ष पदासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. या ठिकाणी अनुसूचित जमातीमधील सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी प्रकाश शिकारे आणि सर्वसाधारण महिलांमधून स्वाती ठाकरे हे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी.
हदगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी वर्षा देशमुख यांचं नाव शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन्ही गटानं सुचवलं होतं. त्यानंतर वर्षा देशमुख यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये उपस्थित असलेले नेते मंडळी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष निळू पाटील कल्याणकर, शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष वसंतराव देशमुख उपस्थित होते. हदगावमध्ये दोन्ही गटाची युती झाली असून हदगाव शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नक्कीच अजित पवार आणि शरद पवार गट आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी परत एकत्र येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. हदगावमध्ये वर्षा देशमुख या शरद पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिल्यात. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी तिथल्या परिसरातील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. वॉर्ड क्रमांक 9 मध्ये फिरत असताना तिथल्या महिला मंडळांनी आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकानं आमच्या समस्या ऐकून घेतल्या नाहीत आणि आमचं काम नीट केलं नाही अशी खंत व्यक्त केली आहे. तसंच घाण वेळोवेळी साफ करून स्वच्छता करण्याचा प्रयत्न देखील कोणी केला नाही असं म्हणत हदगावच्या नागरिकांनी माजी नगरसेवकांप्रती रोष व्यक्त केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. विशाल घोडेकर ज्या मतदारसंघातून उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, त्या विशाल घोडेकरांच्या प्रभागामधून वार्डामधून काही महिला, ताई, बाई, आका सगळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आजी पण आलेल्या आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात आणि काही काका आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्हाला काय वाटतात, विशाल घोडेकर कसे आहेत? ठीक आहे, चांगले आहेत. त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे तुमच्या वार्डातून. आहे. भावी नगरसेवक म्हणून तुम्ही त्यांना मान्यता देसाल? हो. तुम्हाला काही अडचणी आहेत का नवीन भावी नगरसेवक? अडचणी हाता काय जर सांगा भयानक मला. अडचणी येतं. लाईट नाही सर येतं इथून, इतक्या लाईट नाही, अंधारात फिरायला लागते. हां. सकाळी 4 वाजता आम्ही फिरत असतो. आम्हाला पॅरलेस असल्यामुळं आम्हाला रनिंग करायला लागते, फिरायला लागते. बरं. अडचण. दुसरी पाण्याचा प्रश्न. तुम्हाला काय वाटते विशाल घोडेकरांबद्दल? आम्हाला सगळे सारखे आहात. आम्ही कोणालाच नाही म्हणणं. आम्हाला बाई आम्ही सगळे तुमच्या इथे विशाल घोडेकर उभे राहणार आहेत नगरसेवकासाठी म्हणून. तुमचं त्यांना पाठिंबा मत राहील का? हो हो. बरं, तुम्हाला काय त्यांच्याकडून अपेक्षा आहेत का मग विशाल तेच सांगा घोडेकर? ना. सांगा की. आम्हाला ते 2-3च गोष्टीचा अर्थ. कुठल्या गोष्टी आहेत? नाली हा. आणि आपलं ते देवापाशी जागा आणि हे लाईट. कोणत्या देवासाठी जागा पाहिजे तुम्हाला? दुर्गादेवी. दुर्गादेवीसाठी. दुर्गादेवीसाठी कायमस्वरूपी तुम्हाला जागा पाहिजे या वार्डामध्ये. बरं, तुम्हाला काय वाटतात विशाल घोडेकर तुमच्या भागातून उभे आहेत? नाही, या माणसाला तुम्ही, या व्यक्तीला, या नवीन नगरसेवक, भावी नगरसेवक म्हणून आहेत, यांना तुम्ही मतदान करणार आहेत का? हो, करणार आहेत. करणार. हा, यांनी कसे आहेत? चांगले आहेत. चांगले आहेत. विशाल घोडेकराबद्दल आता पाहिलं, यांनी सुद्धा सांगितलं, आजीबाईने सांगितलं चांगले आहेत. तुम्हाला कसे वाटतात ताई विशाल घोडेकर? चांगले वाटते. चांगले वाटतात. हो. तुम्हाला काय अपेक्षा आहेत विशाल घोडेकर आम्हाला यांच्या? काय ना घरकुल. नावचं करणं, बरं. आणि जागा देवाची. विशाल घोडेकरांकडून तुम्हाला घरकुलाची अपेक्षा आहे. माणूस चांगला आहे. तुम्हाला काय वाटतं ताई विशाल घोडेकर कसे आहेत? चांगले आहेत. चांगले आहेत. त्यांनी आतापर्यंत तुम्हाला समाज उपयोगी तुमच्या अडीअडचणीला मदतीला धावून आलेत. हो. विशाल घोडेकरांसुद्धा यांच्या मदतीला धावून आले. ताईला सुद्धा विशाल घोडेकरच पाहिजे या वार्डातून. तेव्हा ज्या वार्डाची कुठेतरी दिशा नवीन आपल्याला आखता येईल असं ताईंचं मत पडलं. तुम्हाला काय वाटतं ताई? आमची अपेक्षा तेच आहे, आम्हाला जागी नावाची करून द्यायची बरं. आणि देवीसाठी आम्हाला जागा द्यायची. देवीसाठी. याच्या अगोदरचे नगरसेवक होते, त्यांच्यापुढे हे तुम्ही प्रश्न मांडले होते का? मांडले होते आम्ही. काय केले त्या नगरसेवकाने? काहीच केलं नाही. काहीच केले नाही. त्या नगरसेवकाने काहीच केले नाही. काहीच केलं. देवीसाठी सगळ्या तुम्हाला म्हणजे हातभाल केलेला आहे. तुम्ही पाहिलं विशाल घोडेकरांना या आता भावी नगरसेवकांनी या सगळ्या महिला मंडळाची अपेक्षा आहे की आम्हाला देवीसाठी तुर्तास तरी यांनी जागा मिळवून द्यावी, कारण हा समाज त्यांच्या पाठीशी आहेत. तुम्हाला काय वाटते याच्या व्यतिरिक्त, देवीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या काही आणखीन काही मागण्या आहेत का तुमच्या? काही नाही सर, चांगले आहेत. आम्ही त्यांना ओळखतो. आम्ही दुर्गादेवीचं परमेशन वगैरे काढायला त्यांच्याकडे जात असतो आम्ही. बरं बरं. आमची एवढीच इच्छा आहे सर की आम्हाला त्याला समोर केलं. बरं, म्हणजे तुमच्या समस्या तुम्ही यांना भाऊला सांगितलेले सांगितलेलं आहे. विशाल भाऊंला. विशाल भाऊ तुम्हाला चांगले आहेत, तुमच्या मदतीला अडीअडचणीला धावून येतात. ताई तुम्हाला काय वाटतं विशाल आमच्या भाऊ? समस्या हल केल्या त्यांनी, चांगलं आहे. तुमच्या समस्या हल केलेल्या आहेत. विशाल भाऊ कसे वाटतात ताई तुम्हाला? चांगले वाटतात. विशाल भाऊला तुमचं अमूल्य मत देणार तुम्ही? हो देणार. तुम्ही देणार ताई विशाल भाऊला तुमचं मत? तू पण देणार? अरे बापरे, तुलाही पाहिजे. तुम्हाला कसे वाटत आम्ही विशाल भाऊ? देणार मात्र आमच्या लेकराला बालवाडी नाही की इतके मतदान आम्हाला बालवाडी नाही की आम्हाला रोडच्या खाली कोणाला अधिकारी आम्हाला कोणी भात नाही येऊ सन्या कोटा हात की नाही ते आमचे एवढुले लेकर अडाणी व्हायला येतं आणि काय मत देऊ आम्ही
परेशान व्हा कोणाला हा? नाही तुमच्या याच्या अगोदर जे नगरसेवक कोणच होते काही केलं यांना नाही भांडले का तुम्ही नगरसेवकाला? का भांडून पडू की आम्ही अशा वनात पडल्यावानी? नाही त्याच्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या काय का उपाय तुम्ही? केला आमचा नाली काढाय ना वाज घाण आला तर तुम्हाला काय वाटते मग उद्या विशाल घोडेकरांनी नाली साफ करायला येऊ का? कोणी येवाव हा? कोणता मेंबर याव आम्हाला बालवाडी देवाव आमच्या नाली साफ कराय कोणी वाट लावाव हा तसं म्हणा ना कोणी वाट लावा. आम्हाला वाटलं मेंबर कोण तुम्ही मेंबर कोण चालू करणार? 40 वर्ष झालं आमचे नाव नाही तर त्या घरकुलाला नाही की काय आम्हाला कोणतं काहीच नाही. हे तुमच्या अगोदरच्या मेंबरने केलं नव्हतं का? सगळंच बसलो की आम्ही देऊन सगळेच मेंबर येऊन आता म्हातारी झालो की आता कोणते नाही member आले? तुम्ही बोलले ते बरोबर आहे. यांना जो नाहक त्रास झाला त्या त्रासापोटी यांनी आपली आकांक्षा गळा मोकळा केला. सुट्टीत आमची नाली काढाय कोणता येईना कोणताच त्याच्यासाठी तुम्ही इथल्या शिवला नगरपालिकेचे जे प्रशासक होते अधिकारी होते त्यांना मांडण्याचा प्रयत्न केला होता का तुम्ही? सगळंच करून झालो की म्हातारी आता. तुम्हाला काय वाटतं यांच्या मताशी तुम्ही सहमत आहे? तुमच्या नाल्या साफ करायला कोणी प्रशासकाचा कोणी अधिकारी कर्मचारी इकडे फिरकत नव्हते. आपण पाहिलं किती गंभीर आरोप आहेत इथल्या लोकांच्या. इथं जे महिला मंडळ जमले आहेत महिला मंडळाच्या सगळ्याच्या अपेक्षा होत्या विशाल भाऊंनी आतापर्यंत असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. काही आजीचं असं म्हणणं होतं की आतापर्यंत जे नगरसेवक होते आमच्या कुठल्याच मागण्याला रिसर येत नव्हते पाहत नव्हते आमच्या मागण्या पाठपुरावा करत नव्हते. पण या सगळ्या अपेक्षा विशाल भाऊंनी करून द्याव्यात अशा यांच्या मागण्या आहेत. बरोबर ना? मी जे म्हणाले होते आता तुम्हीच होते ना तुम्हाला विशाल भाऊने या सगळ्या मागण्या एकदम पूर्ण करायला पाहिजे. तर विशाल भाऊला तुमचं मत तुम्ही देणार आहे? निश्चितच विशाल भाऊ तुम्ही जिथं कुठं विशाल भाऊ असतील त्यांच्यापर्यंत हा आमचा मेसेज जायला पाहिजे. विशाल भाऊला आम्ही सुद्धा सांगतो तुमच्या ज्या 9 नंबर वार्डामधून तुम्ही उभे आहेत त्या वार्डाच्या बऱ्याच महिलांचं म्हणणं पडलं की आमच्या मागण्या आम्ही तुमच्या कानापर्यंत टाकू त्या मागण्याची तरी तुम्ही पूर्तता करावी. आमच्या आवाजाला बोलून आवाज उठून आमच्या शासकीय मान्यता मिळवण्यासाठी तुम्ही जशी आजपर्यंत धडपड केली तशी याच्याही पुढे तुम्ही आमची धडपड चालू ठेवावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी इतर तरी या बायांची अशी मागणी आहे. बरोबर ना ताई? आता मला सांगता का विशाल भाऊच का दुसरे भाऊ नव्हते का तुम्हाला? होते सर यायलेत पण अशीच यायलेत चालले. हा असे केले म्हणजे विशाल भाऊन तुमच्या याच्या अगोदर चांगले कामं केलेत बहुतेक असं मला वाटते. केलेत ना? तुम्हाला काय काय मदत केली विशाल भाऊन? केली मदत काय केली सांगता येईल का मला? रोड केले रोड केले नाल्या केल्या लाईट केल्या पाण्याचे काही ज्वलन तुमचे काही प्रश्न तुम्हाला पाण्यासाठी पाणी आहे तुम्हाला पाणी नळाचं कुठे पाणी सर आहे, पाणी लाईटचं नळाचं आहे. पाणी आलं तर आम्हाला 2-3 दिवस नळ येणार सर. बोर बरं. नाही आमच्या इथून इतक्यामध्ये विशाल एरियामध्ये. भाऊमुळे तुम्हाला हा तुमचा वार्ड नंबर 9 हा एक तर चांगला अबाधित राहील अशी अपेक्षा आहे. हो ना सर. आपण पाहिलं विशाल भाऊच्या पाठीशी सगळ्या महिला आहेत. तुम्ही आता आल्यात ना मला सांगा विशाल भाऊला तुम्ही मत देणार का? देणार निश्चित विशाल भाऊ चांगले आहेत तुमच्यासाठी. विशाल भाऊ साठी सुद्धा या आता आलेल्या ताईनं काकूनं जे आपल्याला सहकार्य सांगितलं यांच्या तरी बोलण्यावर असं वाटतं की विशाल भाऊ निश्चितच या वार्डासाठी एक वरदान म्हणून एक ठरणार आहेत असं आम्हाला तुरतात दिसते. न्यूज मराठी 24/7 हातगाव. आपण काही वार्डात आणखी काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. या सर पुढे. उमरखेड प्रभाग क्रमांक 4 मधून नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून कल्पना अनखुळे या अधिकृत उमेदवार आहेत. तर प्रभाग क्रमांक 4B सर्वसाधारण प्रवर्गामधून दिलीप सुरते हे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत. तसंच नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून निधी भुतडा यांना उमेदवारी मिळाली आहे. कल्पना अनखुळे या उच्च शिक्षित होतकरू असून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. प्रभागात त्यांचा एक चाहता वर्ग आहे. वेळोवेळी लोकांच्या मदतीला धावून जाणं, कठीण कामामध्ये मदत करणं, लोकांच्या सुखदुःखामध्ये स्वतःला पूर्णतः झोकून देणं अशी त्यांच्या घराण्याची ओळख आहे. उमरखेड नगर परिषदेमध्ये बऱ्याच वेळा अनखुळे घराण्यानं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे त्यांना नगर परिषदेची चांगली कार्य करण्याची पकड आहे. त्यामुळेच कल्पना अनखुळे यांना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चित मोठी मदत झाल्याशिवाय राहणार नाही असं चित्र दिसतंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील प्रभाग क्रमांक 6B मधून रत्नमाला कौरवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे उमेदवारी देण्यात आले. त्यांचे पुत्र दिगंबर कौरवार यांनी प्रभाग क्रमांक 6Bच्या विकासासाठी जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर राहणार असल्याचं सांगत योजनेसंबंधी पत्रकार परिषदेत माहिती दिली. रत्नमाला कौरवार यांना जनतेनं मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी. दिगंबर रमेशराव कौरवार प्रभाग क्रमांक 6B मधून माझी आई सौ रत्नमाला रमेशराव कौरवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहेत आणि येणाऱ्या काळात आपण प्रभागामध्ये महिलांसाठी सुसज्ज असा एक हॉल तयार करणार आहोत ज्यामध्ये त्यांना विविध उपक्रम किंवा योगा
असे विविध कार्यक्रम घेण्यासाठी फक्त महिलांसाठी तो हॉल उपलब्ध व्हावा नगरपालिकेच्या अनुषंगाने. आणि नंतर प्रभागामध्ये जे आपले वयोवृद्ध लोक आहेत त्यांना आपल्या प्रभागामध्ये कुठं फिरायसाठी बसायसाठी अशी कोणती जागा किंवा संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी अशी कोणती जागा नाही. त्यासाठी आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे छोटा नानी पार्क करण्याचा आपला मानस आहे. आणि प्रभागातील रस्ते, लाईट आणि नाल्या स्वच्छतेचा विषय हे सगळं आपण त्याच्यावर जोर देऊन आपण काम करणार आहे. आणि प्रभागामध्ये जे आपल्या बचत गटात काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना सरकारच्या विविध योजनेतून त्यांना उद्योग कसं उभारण्यात येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आपल्या नांदेड जिल्ह्याचे लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून आपल्याला देगलूर शहरात विविध कामे करण्याची ताकद त्यांच्याकडून मिळणार आहे. तरी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की येणाऱ्या देगलूर नगरपालिका निवडणुकीत आपण सर्व नगराध्यक्ष उमेदवार व सर्व नगरसेवक उमेदवार यांना घड्याळीच्या बटनावर बटन दाबून मताधिक्याने विजयी करून द्यावे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवावी. हिमायतनगर शहरातील नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहरातील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सानिका अमृतसागर यांनी आपल्या प्रचाराला प्रारंभ केला. शहरात तरुण महिला उमेदवाराला संधी दिल्यानं त्यांना या वॉर्डातील सर्व लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय. आगामी काळात आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या नेतृत्वाखाली या वॉर्डातील विकास कामं करणार आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे आणि सानिका अमृतसागर नगरसेवक पदासाठी उभ्या आहेत. या भागातील महिला वंचित निराधारची कामं करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. शहरामध्ये हिमायतनगर शहरातील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून आपण वार्ड क्रमांक 3 मध्ये जे शिवसेना गटाचे उमेदवार आहेत सानिका अमृतसर यांच्याशी बातचीत करणार आहात. काय सांगाल ताई, आपण शिवसेनेकडून तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, या वार्डाच्या विकासासाठी काय करणार आहात? या वार्डासाठी काय करणार आहात? मी सानिका किरण अमृतसागर बोलत आहे. बाबूराव कदम कोळीकर यांनी आम्हाला तिकीट दिलेलं आहे शिवसेनाचे. तुम्ही सांगा, तुम्हाला बाबूराव कदम कोळीकर साहेबांकडून उमेदवारी मिळाली आहे, या वार्डाच्या विकासासाठी काय करणार आहे? या वार्डामध्ये पाण्याची समस्या आहे, निराधाराचं काम आहे आणि कोणती नाली बरोबर केलेली नाही काँग्रेसच्या काळामध्ये. आता आमचे बाबूराव आमदार साहेब आलेले आहेत, आमदारकीचे चालू आमदार आहेत, त्यांनी आम्हाला करतो म्हणजे सपोर्ट, वार्डाचा विकास करून देतो म्हणले आणि परिपूर्ण सगळं करणार आहेत बा म्हणले. निधी बी आलेली आहेत म्हणून काल पण आमची सभा झाली, काल पण बाबूराव साहेब आम्हाला म्हणलेले आहेत आणि परिपूर्ण आम्ही पाणी. गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये वार्ड क्रमांक 3 मध्ये विकास झालेला आहे ना, काय सांगा? काहीच विकास झाला नाही सर, कोणता विकास झाला नाही. अर्धवटे नालीचे कामं अर्धवट केलेले आहेत, पुरे निधी उचलून खाल्लेले आहेत. टोटल बाजाराचे निधी उचलून खाऊन घेतलेले आहे. अर्धे रोड केले, रोड पुरे फोडून टाकून दिले काँग्रेसच्या काळामध्ये. ना कोणत्या मुसलमानाचा माणूस जरी नमाजला जायचा असेल तर पुरं संडासीचं नाल्याचं पाणी पुरं रोडला आहे आमच्या. वार्ड क्रमांक 3 मध्ये नगराध्यक्ष पद होते अगोदर, उपनगराध्यक्ष देखील या ठिकाणी आता उमेदवार आहेत. 5 उमेदवार आहेत एकूण 5 उमेदवार, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाच्या घरचे देखील आहेत. त्याबरोबर आपली लढत आहे. काय परिपूर्ण रोडचं काम करून देऊ, नालीचे कामं करून देऊ पुरे. त्यांनी या वार्डासाठी पहिल्यांदा विकास कामे केली अशी या वार्डामधील नागरिक सांगतात. तुम्ही काय केलं आतापर्यंत जनतेसाठी या वार्डात? काहीच केलं नाही त्यांनी, एक पण काम केलेलं नाही त्यांनी. आज तुम्ही आता उभे राहिले आहात शिंदे गटाकडून, काय विजन आहे? अगोदर काही कामं केली का आपण या वार्डामध्ये? केलं ना, सगळ्यांना केलं आपण. सरकार कोणाच्याकडे नगरपंचायतची कामं राहिली होती, ती नगरपंचायतची कामं पण केलेली आहेत वार्डामधल्या मेंबर वार्डातल्या याच्यातले. आणि अजून भविष्यामध्ये अजून पुढे चालून आपण पुढे सगळे त्यांचे कामं पण करू. या वार्डातील मतदार तुमच्या सोबत आहेत का? या वार्डातील सगळे मतदार आहेत ना आमच्यासोबत, टोटल जण आहे. 90% मतदानाचे आपल्याकडूनच आहेत. अजून त्यांचं पण बहुमत आहे आपल्याला, हिंदू मुस्लिमाचं पण बहुमत आपल्याला आहे. जेणेकरून त्यांना नगराध्यक्ष असून वार्डाचा कोणता काही विकास केलेला नाही, त्याच्यामुळे नाराज पण लोक आहेत. आमचे एकनाथ शिंदे साहेब लाडक्या बहिणीचे हे बी आहेत,
त्यांनी पण आम्हाला प्रोत्साहन करूच म्हणून सांगितलेलं आहे. या वार्डामध्ये लाडक्या बहिणीचा काही फायदा होणार आहे का तुम्हाला? लाडक्या बहिणीचा होणार आहे ना, सगळ्याला होणार आहे फायदा. आता निवडणुकी दरम्यान म्हणजे 30 नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणीचा हप्ता पडणार आहे. या संदर्भात आपण काही सांगणार आहात का? आता तर करणार आहेत ना, 30 तारखेपर्यंत त्यांनी करणार आहेत. एकनाथ साहेब म्हणलेले आहेत, शब्द टाकलेले आहेत. लाडक्या बहिणीची आता आचारसंहिता असल्यामुळं थकीमध्ये ठेवलेले आहेत, पैसे आलेले आहेत त्यांची लाडक्या बहिणीचे. वार्ड क्रमांक 3 शिवसेनेच्या उमेदवार आपल्यासोबत बोलत होते. त्यांनी निवडून आल्यानंतर वार्ड क्रमांक 3च्या विकासासाठी आपण सर्व महिलांसह वार्डातील पाणी, रस्ते, वीज निर्मिती यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितलं आहे. धन्यवाद. हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहम्मद जावेद, तालुकाध्यक्ष वामन मिराशे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पदाधिकाऱ्यांनी भव्य सत्कार केलाय. या सभेत बोलताना आमदार चिखलीकर म्हणाले की नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळत आहे. हिमायतनगर शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या माध्यमातून निधी मंजूर करून शहराचा कायापालट करणार असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन करण्यात आले. तसंच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजप पक्षाला नगरसेवक पदाचे उमेदवार मिळणं मुश्किल झालं आहे. त्यांना या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवून देऊ असंही चिखलीकर म्हणाले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या नेतृत्वाखाली प्रबळ होत आहे आणि या ठिकाणी भाजपला पूर्ण जागेवर उमेदवार मिळाले नाहीत. अशोक चव्हाण देखील या ठिकाणी आले. नाही, अशोक चव्हाण कुठे जातात ते मला माहिती नाही, पण अशोक चव्हाण जिथे जिथे गेले तिथे कुठेच उमेदवार मिळाले नाही. कारण त्यांनी ज्या पक्षाला धोका देऊन गेले त्याच्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यांना लोह्यात उमेदवार नाही, कंधारमध्ये उमेदवार नाही, देगलूरमध्ये उमेदवार नाही, बेलोलीत तर चिन्हच नाही आणि हिमायतनगरमध्ये ही अवस्था आहे. भोकरमध्ये ते स्वतःचा गट समजतात, तिथं पण पूर्ण उमेदवार उभे करू शकले नाही. हे त्यांचं कर्तृत्व आहे. 2 तारखेच्या नंतर निकालातून स्पष्ट पॅटर्न कुठेतरी म्हणजे हे होत आहे. एका पक्षात म्हणजे मुलगी आणि दुसऱ्या पक्षात बाप असा अनेक पक्षात आहे. अशोक चव्हाणांनी मला सल्ला देण्यापेक्षा नारायण राणे साहेबांना सल्ला द्यावा, मला सल्ला देण्यापेक्षा रावसाहेब दानवे साहेबांना सल्ला द्यावा. त्याच्यामुळे त्यांना तिकडं कोणीच बोलू देत नाही. आता त्यांची उरली सोरली आहे इथं आव आणण्याचा प्रयत्न करतात. नांदेड जिल्हा राष्ट्रवादीला नंबर 1 आणि किमान 7 नगरपालिकेमध्ये हिमायतनगर सहित राष्ट्रवादीचा झेंडा लागला. धारूरमध्ये नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत चौरंगी लढत होताना दिसते. प्रमुख पक्षानं स्वतंत्र पॅनल उभा केल्यानं या निवडणुकीत सर्वांना सामना करावा लागतोय. आज भाजपचे रामचंद्र निर्मळ यांच्या प्रचारासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी किल्ले धारूर या ठिकाणी जाहीर सभा घेतली. भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, महिला, पुरुष मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रचार सभेला सुरुवात केली. मी कुणावर टीका टिप्पणी करणार नाही. मी मुंडे साहेबांची लेक आहे. विकासाचं व्हिजन लक्षात घेऊन आता आम्ही उतरलो आहोत. आमच्या उमेदवारांना बहुमतानं विजयी करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलंय. मी रोज काम करते, रोज जनता दरबार घेते. नगरसेवकांनी देखील भविष्यात रोज जनता दरबार घेतला पाहिजे. प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत. नगराध्यक्षांनी नगरसेवकांच्या सूचनेनुसार विकासाचं व्हिजन आणि विकसित परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करावा असंही मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी. लोकसंख्येच्या आधारावर वेगवेगळ्या आम्ही भरपूर काम केलं. पुढे काय काम करणार आहे? घराणेशाहीचा देखील या ठिकाणी उल्लेख झाला. 3 उमेदवार एकाच घरातले दिल्यामुळे काय सांगाल? मी काही त्याच्यावर सांगणार त्यांनी सांगितलं मी कुणावर टीका टिप्पणी करणार, दुसऱ्यांवर कॉमेंट करणे, माझं राजकारण 25 वर्षांनी आमचं काम चालतंय. पेण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025ची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक प्रभागात जोरदार प्रचार सुरू आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीचे उमेदवार प्रत्येक मतदारसंघात पोहोचत आहेत. आज प्रभाग क्रमांक 4चे उमेदवार सागर पवार आणि हर्षा पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडून जोरदार घोषणाबाजी करत प्रचाराला सुरुवात झाली.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये सागर पवार आणि हर्षा पाटील यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्यानं दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार असल्याचं बोललं जातंय। त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील या जनतेचा विकास हाच अजेंडा घेऊन निवडणुकीत उतरल्या असून प्रत्येक मतदाराचा आशीर्वाद घेण्यासाठी फिरत आहेत। यावेळी प्रीतम पाटील यांनी बोलताना सांगितलं की पेण शहरासाठी ज्यांचं स्वतःचं काहीच योगदान नाही त्याला दुसऱ्याला प्रश्न विचारायचा काहीच अधिकार नाही। कामाचे साक्षीदार आमची जनता आहे। आम्ही जो विकास केलाय तो पारदर्शक आहे। स्वच्छ हेतूनं माझा शहर माझा कुटुंब या भावनेनं शहरासाठी काम केलं आहे। त्यामुळे आमचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील असं त्यांनी म्हटलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। नमस्कार। आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI महायुतीचे अधिकृत उमेदवार थेट नगराध्यक्ष पदासाठी मी स्वतः प्रीतम पाटील, नगरसेवक पदासाठी हर्षा अनिरुद्ध पाटील, नगरसेवक पदाचे दुसरे उमेदवार सागर सदाशिव पवार, आम्ही आमच्या तिघांचीही आज प्रचार फेरीची सुरुवात या प्रभागामध्ये सुरू झाली आहे। त्या अगोदर पण प्रभागातील जनतेशी गाठीभेटी संवाद हा सुरूच होता, पण आज एक प्रचार फेरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही जनतेच्या दारात जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी जातोय आणि प्रभाग क्रमांक 4 मधल्या पेणच्या सर्व जनतेला मनापासून नम्र विनंती करेन की या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा अशी मनापासून नम्र विनंती करते। मागच्या 9 वर्षाच्या काळात पेण शहराचा विकास करत असताना आम्ही जी कामं केली आहेत त्या कामांची पोचपावती जनता या निवडणुकीत निश्चितच आम्हाला देईल आणि पुढची निवडणूक पुढच्या 5 वर्षासाठी सुद्धा जनतेचा विकास हाच अजेंडा घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय। त्याच्यामुळे मला खात्री आहे जनतेचं बहुमूल्य मत देऊन पुन्हा एकदा भरघोस मतांनी आमचा महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार आम्ही निवडून येऊ याची मला निश्चितच खात्री आहे। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महाराष्ट्रातील नवनवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।